नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याबरोबर सोलकढीची माझी सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही सोलकढी केलीत तर अतिशय उत्तम रंग येतो आणि चवीलाही खूप छान लागते. 4-5 कोकम आहेत ते 10 मिनटं भिजत ठेवूयात. त्यानंतर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि तो फोडून घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं आहे तर काढून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा जो पाठीचा भाग आहे तो आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने काळा भाग आहे तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं कट करून घेऊया. अगदी झटपट ही सोलकढी तयार होते, पण शरीराला अतिशय थंड असते बरं का. खोबरं संपूर्ण कापून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घालूयात, अर्धा इंच आलं घालायचं आहे, 2 मिरच्या घालूयात आणि इथे मी पाव बीट घेतलेला आहे आणि अगदी 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता एक कपडा ठेवायचा आहे, म्हणजे इथे मी पांढरा रुमाल घेतलेला आहे, त्यावर हे संपूर्ण गाळून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे मस्तपैकी आपल्या सोलकढीसाठी आपल्याला मस्त नारळाचं दूध इथे तयार होतं. आता हे खोबऱ्याचा राहिलेला चोथे आहे तो पुन्हा मिक्सरला मी थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहे आणि पुन्हा त्यामधलं दूध आहे ते काढून घेणार आहे. अशाच प्रकारे इथे मी 3 वेळा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून. मस्तपैकी आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, बीट घातलेलं आहे त्यामुळे रंगही सुरेख आलेला आहे. कोणताही केमिकल रंग घालण्याचा गरज नाही आणि चवीमध्ये काहीही फरक होत नाही. आता काय करायचं आहे, यामध्ये आपण कोकम भिजत घातलं होतं ते कोकमाचं पाणी घालूया. हे बघा, मस्तपैकी आपलं हे सोलकढीसाठी दूध आहे ते तयार झालेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. अगदी झटपट आपली सोलकढी तयार झालेली आहे. मस्तपैकी थंडगार सर्व करायची. अशाच रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर छोट्या त्रिकोणावर क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.